लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून देशासह महाराष्ट्रातही प्रचाराची धूम आहे. वेगवेगळे पक्ष पूर्ण ताकदीने आपापल्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. या प्रचार मोहिमेत कार्यकर्त्यांसमवेत उमेदवार देखील मागे नाहीत. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे, पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला आहे. ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी महापौर संजोग वागेरे पाटील यांची मावळ मधील उमेदवारी निश्चित झाली आहे. मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजोग वागेरे पाटील राहणार असून ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शुक्रवार दिनांक 22 मार्च रोजी कर्जत येथील शिवालय कार्यालयात संजोग वागेरे पाटील यांची पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीत कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजोग वागेरे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने मी शिवाजी वागेरे आहे असे समजून मतदान करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद दाखवून द्या. त्याचबरोबर कर्जत येथील लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत तर त्यासाठी देखील प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन संजोग वागेरे पाटील यांनी कर्जतकरांना दिले. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आमच्या माता भगिनी, सर्व पदाधिकारी, कारण सर्वांचं नाव घेत नाही, एखाद्याचं नाव चुकून राहिलं आणि तर त्या ठिकाणी मला व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि ज्यांचं मार्गदर्शन नेहमी आपल्याला या भागामध्ये मिळतं असे ज्येष्ठ शिवसैनिक माननीय मननशेठ ओसवाल आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातले पदाधिकारी, तालुक्यातले पदाधिकारी, आपल्या वेगवेगळ्या गावामधले असणारे सरपंच, आपल्या नगरपालिकेतील सर्व नगरसेवक, नगरसेविका, त्याचप्रमाणे युवा संघटक, त्याचप्रमाणे युवती संघटक आणि महिला संघटक असे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आणि या ठिकाणी जे आपल्याला ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या सहकार्यानं आपण लोकांपर्यंत पोहोचतो ते असे आपले सर्व पत्रकार बंधू भगिनी. वास्तविक पाहता गेल्या जवळजवळ 2 तास आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि हे सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत की बाबा कोण संजोग वगैरे किंवा कोण उमेदवार आणि त्यांच्याबद्दलची काय माहिती, आपल्याला काहींना माहिती आहे, काहींना माहिती नाही. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आदरणीय पक्षप्रमुखांनी ज्यावेळेस माझा पक्षप्रमुखांनी पक्षात प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर मला त्यांचा आदेश असा आला की मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे आणि ही संघटक म्हणून तुम्ही मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघामध्ये म्हणजे कर्जत असेल, कर्जत तालापूर असेल, उरण असेल, पनवेल असेल आणि घाटाच्या वरती मावळ असेल, पिंपरी असेल आणि चिंचवड असेल, या 6 मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी फिरायचंय आणि आपल्याला शिवसेना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेतील आपले जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं पाहिजे असा आदेश आदरणीय उद्धव साहेबांनी मला दिला आणि तो आदेश घेऊन मी आजपर्यंत पायाला भिंगरी लावून या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि अनेक गोष्टी मी या मतदारसंघामध्ये पाहिल्या की जसं आपल्या शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या बद्दल जे प्रेम आणि आस्था असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि त्या भागामध्ये ते कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी बघितले आणि आपल्या कर्जत तालापूर या तालुक्यामध्ये या विभागामध्ये आमच्या निखिल दादांचं नेतृत्व खाली आज जर आपण त्यांच्या बाबतीत आमचे कुळंबे साहेबांनी सांगितलं, आपले पिंगळे साहेबांनी सांगितलं आणि जे पद्धतीनं नितीन दादांचं काम चाललेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये काम करतात आणि ताकद जी लागते आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्याला की त्याच्यावरती, त्या ताकदीवरती तो आपला शिवसैनिक त्या ठिकाणी त्याच्या भागामध्ये, त्याच्या प्रभागामध्ये, त्याच्या तालुक्यामध्ये, त्याच्या जिल्ह्यामध्ये, त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये, त्याच्या गावामध्ये तो ताकद वाढवण्याचं काम त्या ठिकाणी त्याला ते दिलं तर निश्चितच तो त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेची ताकद वाढवल्याशिवाय राहत नाही. आणि मी बघितलं
तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक नगरपालिकेच्या भागामध्ये आपल्या शिवसेनेची ताकद वाढलेली आहे आणि ही ताकद वाढवण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते, तुमच्यासारखे कार्यकर्ते करतात आणि हे निस्वार्थीपणाने करतात आणि कुठलाही स्वार्थ नाही. म्हणजे काही माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की गद्दारांच्या बाबतीमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर आदरणीय पक्षप्रमुखांच्या वरती कितीतरी आघात झाले आणि इतके आघात पक्षप्रमुखांच्या वरती झाले, असे आघात कुठल्याच एका नेत्यावरती झालेले नसेल. कुठल्याही एका म्हणजे दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत अनेक राज्य आहेत, अनेक राज्य आहेत, शहरं आहेत, पण त्या शहरामधल्या अशा मोठ्या नेत्यांवरती कधीच असे आघात झाले नाही. तेवढे आघात आदरणीय उद्धव साहेबांच्या वरती झाले आणि ह्या आघात सहन करून आज उद्धव साहेब ताठ मानानं त्या ठिकाणी उभे आहेत. जर आपल्याला माहिती आहे की जसं आता एकनाथरावांनी सांगितलं की साहेबांचे लचके तोडण्याचं काम केलं, काहींनी तर म्हणजे अक्षरशः वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झाले आणि साहेब तरी सुद्धा शांत, संयमी आणि शांतपणानं या सगळ्या गोष्टींना तोंड देतात. आपण या ठिकाणी जर बाळासाहेब ठाकरे असते तर म्हणजे आतापर्यंत वेगळं दिसत असतं. हे गेलेले 40 सुद्धा त्या ठिकाणी राहिले नसते आणि त्यांनी कधी तोंड दाखवलं नसतं. किंवा त्यांचं काय बरं वाईट झालं असतं तर ते झालं असतं. परंतु संयमी नेतृत्व आपलं आहे, शांत स्वभावाचं नेतृत्व आहे आणि या सगळ्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्या बाबतीनं प्रयत्न या ठिकाणी केले, परंतु साहेब काय अजून त्याच्यातनं हटले नाही. आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या विरोधात कितीतरी लोकांना सोडण्याचं काम केलं. म्हणजे सुरुवातीपासून जर बघितलं तर आपले 40 गद्दार घेतले, त्याच्यानंतर ते गद्दार घेऊन त्यांनाही तेवढं गॅरंटी त्यांना मिळाली नाही की आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात हे करू शकतो. त्यानंतर त्यांनी अजितदादांना घेतलं तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की आता आपण शिवसेनेला म्हणजे थोडीच तोड देऊ, तरी देखील ते त्या ठिकाणी यशस्वी झाले नाही. त्यानंतर मग त्यांनी अशोकराव चव्हाणांना घेतलं, काँग्रेस फोडल्यानंतर देखील त्यांना असं वाटलं होतं की बाबा आता तरी आपण शिवसेनेला कुठंतरी म्हणजे ओरिजिनल शिवसेनेला आपल्या साहेबांना कुठंतरी आपण मागं खेचण्याचा तेवढ्याच जोमाने, तेवढ्याच ताकदीनं साहेब पुढे आले आणि तेवढ्याच जिद्दीनं आणि तेवढ्याच ताकदीनं लोकांपर्यंत गेले, लोकांपर्यंत आपलं म्हणणं मांडलं आणि लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी मांडत असताना या पक्षाविरुद्धच्या बाबतीमधलं कारवाई आहे त्याचा आपल्या मुंबई या ठिकाणी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या मुद्द्यांचे ओहोपोह त्यांनी त्या ठिकाणी केला, परंतु भाजपकडनं एकही प्रश्नाला उत्तर आज सांगण्यात आलं नाही. एकनाथराव आजपर्यंत म्हणजे जी पत्रकार परिषद साहेबांनी खुलेआम घेतली, त्या खुलेआम घेतलेल्या पत्रकार परिषदेतला एकाही प्रश्नाला उत्तर समोरून आज सांगण्यात आले नाही आणि येणार देखील नाही, कारण ते चुकलेले आहेत. त्याच्यामुळे ते या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. काही हे सगळे झाले, परंतु आता त्यांनी राज साहेबांना सुद्धा घेतलं. राज साहेबांना घेऊन देखील त्यांचं पोट भरलेलं नाही, तर उद्या ते बिचुकले साहेबांना सुद्धा त्यांच्या पक्षात घेतील आणि बिचुकले साहेबांना सुद्धा साहेबांवरती बोलायला सोडतील, तरी सुद्धा त्या ठिकाणी उद्धव साहेबांना ते खाली खेचू शकत नाही. ही काळाची रेग आहे आणि कुणी मायकाला जरी आला तरी शिवसेनेला त्या ठिकाणी हरवू शकत नाही, कारण तुमच्या जीवावरती आज तुम्ही ठाम आहे. आज एवढे 40 गद्दार गेले, एवढे सगळे आपले स्थानिक आमदार इथून गेले, तरी सुद्धा तुम्ही जागेवरती थांबले. तुम्ही पक्षासाठी आणि पक्ष तुमच्यासाठी आणि उद्धव साहेबांसाठी आपण या ठिकाणी थांबलेलो आहे, तरी काही फरक पडलेला नाही आणि तुमच्या जीवावरती आपल्या ओरिजिनल शिवसेनेला काही होणार नाही याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. की मी इतक्या वर्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करतोय काही, आणि हे शहरामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतंय, त्या पद्धतीनं उद्धव साहेबांचं दिशा देणारं नेतृत्व आज आपल्या समोर आहे आणि हे दिशा देणारं नेतृत्वाने आज जरी लोकसभा असेल, विधानसभा असेल, येणाऱ्या लोकसभेमध्ये तर मला असं वाटतं की आपण 25 आकडा हा शिवसेनेचा नक्कीच पार पाडू, कारण की शिवसेनेला जेवढी
खासदारची तिकीट मिळाली आहेत तेवढ्या खासदार आपले शिवसेनेचे 100% निवडून येतील याची खात्री मला आहे. कारण तुमच्या जीवावरती त्या ठिकाणी आपला शिवसैनिकाच्या जीवावरती आपला उमेदवार त्या ठिकाणी निश्चित विजय होईल. आणि या साहेबांच्या साथीला आज काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा गट आहे, शेकाप आहे, आम आदमी पार्टी आहे, आप आहे, असे अनेक पक्ष जे आहेत की हे पक्ष आज आपल्या साहेबांच्या साथीला साहेबांना ताकद देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी काम होत आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज जर तुम्ही पाहिलं असेल तर रेल्वेच्या बाबतीतले अनेक प्रश्न आहेत की ज्या गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या गाड्या इथं थांबतच नाही आणि ह्या गाड्या थांबत नाही, लोकलच्या फेऱ्या वाढत नाही. रेल्वे स्टेशन जर आपण बघितलं तर त्याचा रेल्वे स्टेशन कुठेही चांगली सुधारणा नाही किंवा रेल्वे स्टेशन मध्ये ज्या नागरी सुविधा पाहिजे त्या नाहीयेत. अशा अनेक प्रश्न रेल्वेच्या बाबतीमध्ये आहेत. आपण गेले 10 वर्ष एका माणसाला या नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली, त्यांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवलेली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच हे जे काही प्रश्न आहेत, रेल्वेचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, इथं इंडस्ट्री आणण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आमच्या तरुणांना नोकऱ्यांचा प्रश्न असेल आणि आमच्या तरुणांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी काही गोष्टी असतील, ह्या गोष्टी करण्यासाठी आणि जे आमचे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्या व्यवसायधारकांना सुद्धा त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना आर्थिक दृष्ट्या सुबक करण्यासाठी त्यांना कुठेतरी आपल्याला पाठबळ देणं आणि अशा पद्धतीनं या भागामध्ये काम करण्याची गरज आहे. आपल्या इथून मागच्या जे ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी कधीच या बाबतीमध्ये विचार केला नाही. आमच्या तरुणांचा विचार केला नाही, आमच्या महिलांचा विचार केला नाही, आमच्या शेतकऱ्यांचा विचार केला नाही, आमच्या कामगारांचाही विचार केला नाही. मग मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत. मग ज्येष्ठ नागरिकांसाठी फंड आहे, त्याच्यासाठी सुद्धा भांडले नाही. आमच्या महिलांच्या बचत गटासाठी बरेचसे उद्योग आपण देऊ शकतो. महिलांना देखील आपण उद्योगामध्ये म्हणजे साथ देऊ शकतो. अशा सुद्धा गोष्टींना या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींकडे यांनी कधीच लक्ष दिलं नाही. आपलं स्वतःची पोळी भाजवण्याचं काम या मंडळींनी केलं आणि विकासासाठी दुसरीकडे गेले आणि कुठं झाला विकास हे त्यांनी या ठिकाणी दाखवून द्यावं. आपण जे केंद्र शासनाचे जे काही फंड असतात, जे काही डेव्हलपमेंटचे फंड असतात, मग ते रोडचे असतील, काही समाज मंदिराचे असतील किंवा इतर काही जे पर्यटन स्थळ आहेत ते डेव्हलप करण्यासाठी असतील, रस्त्यांचे असतील, अशा अनेक ज्या भागामध्ये पाणी नाही त्या पाण्यासाठी असतील, अशा अनेक गोष्टींसाठी जे वेगवेगळे फंड आहेत, या वेगवेगळ्या फंडातनं देखील या ठिकाणी काम झालेलं नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मला या ठिकाणी काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनानं, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मिळालेली आहे. मी आपल्याला या निमित्तानं विनंती करेन की आपणच संजोग वगैरे आहात, आपणच उमेदवार आहात. गेलं असं काम जर केलं तर निश्चितच आपल्याला या भागातनं जास्तीत जास्त मतं मिळतील. मी नितीन दादांना मगाशी सांगितलं, मी काही ठिकाणी बऱ्याचशा मीटिंग मध्ये पण मी सांगतो की आपल्या पिंपरी चिंचवड आणि मावळ या तिन्ही मतदारसंघामधनं त्या मतदारसंघामध्ये जवळपास आम्ही केंद्र शासनाचे आदरणीय पवार साहेब त्यावेळेस संरक्षण मंत्री होते, त्यानंतर कृषी मंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास 2 ते 2.5 हजार कोटीचा फंड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणला. मग त्यात ग्रेड सेपरेटर असेल, रस्ते असतील, फ्लायओव्हर असेल, वेगवेगळ्या जे काही स्विमिंग टँक असतील, नाट्यगृह असेल, अशा अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या. आज जर तुम्ही पिंपरी चिंचवडला कधी या, आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये कधी ट्रॅफिक जाम होत नाही, कधी आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये आपण अडकलोय असं कधी होत नाही. आणि या सगळ्या गोष्टी जर बारकाईनं बघितलं तर या ठिकाणी सुद्धा जर नेतृत्व चांगलं असेल तर नेतृत्वाने त्यांची ताकद जर डेव्हलपमेंट साठी जर लावली असती तर यामध्ये निश्चितच बदल झाला असता. आणि आज आपल्या पनवेल मध्ये किंवा कर्जत, खालापूर असेल किंवा उरण असेल, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक पर्यटन स्थळ आहेत. या पर्यटन स्थळांना जर आपण चालना दिली, त्या पर्यटन स्थळांवरती जर आपण काही नागरी सुविधा पुरवल्या तर त्या ठिकाणी पर्यटक येऊन ते त्यांचा आनंद त्या ठिकाणी लुटू शकतात.
आणि त्यामध्ये जेव्हा ते पर्यटक आपल्याकडे येतील तर त्यांना खाण्यापिण्याची गोष्ट असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल, हे सगळे आपले स्थानिक लोक त्या ठिकाणी देऊ शकतात आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह त्याच्यावरती होऊ शकतो आणि अशा अनेक गोष्टी करू शकतो की इंडस्ट्री जर आपण इथं आणली असती तर आपल्या तरुणांना इथल्या इथंच नोकऱ्या मिळाल्या असत्या, स्थानिक तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या असत्या, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी करता आल्या असत्या. परंतु त्यांना आपण या भागाचं नेतृत्व करायला दिलं. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.